पुण्यातल्या ज्या व्हायरल गाजलेल्या फेमस ज्या खानावळी आहेत त्या आम्ही ट्राय करणार आहोत। तुमची रेसिपी आहे नाही? मुळात हा काळा मसाला नाही, हा मराठवाडा आणि कोकण मिक्स मारला। पण मी तुला पुण्यातल्या सोलापूरला घेऊन चाललोय। म्हणजे पुण्यामध्ये महाराष्ट्रातलं वेगळ्या प्रांतातलं जे जेवण आहे ना एका ठिकाणी मिळतं। अरे मॅन दादा तुझे पाय मोडूया। हा पिक्चर परफेक्ट टेबल आहे। म्हणजे माझं हे टेबल स्वप्नात येऊ शकतं। ऑथेंटिसिटी आहे का 100% की हे सूप पिण्यासाठी मी परत एकदा आजारी पडेन। प्युअर नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे। काही म्हण मटणाचा नाद काही सोडत नाही आपल्याकडनं। हो नक्कीच। नॉनव्हेज चपाती नाही खायला पाहिजे। 10 वर्षाचा मुलगा पण येऊ शकतो आणि 80 वर्षाचे म्हातारे गृहस्थ पण येऊ शकतो। जे फर्स्ट टाइम खात आहेत ना त्याच्यासाठी हे बेस्ट आहे। सो ही जी ब्युटी आहे ना महाराष्ट्राची तीच मला भाटुबामध्ये अजून एक्सप्लोर करायला मिळते। हे सगळं बघून तुम्हाला कळलं असेल की आजचा एपिसोड खूपच स्पेशल होणार आहे, कारण हा आहे पुण्यातला नॉनव्हेज स्पेशल खानावळ एपिसोड, ज्यामध्ये आम्ही पुण्यातल्या ज्या व्हायरल किंवा आपण म्हणू गाजलेल्या किंवा आपण म्हणू फेमस ज्या खानावळी आहेत त्या आम्ही ट्राय करणार आहोत। आणि त्यातली ही पहिली जागा आहे, तिचं नाव अल्प आहे नेवरेकर हेल्थ होम। आणि इथे जर तुम्ही खाल तर तुम्ही नक्कीच व्हाल एक पहलवान। त्याचा फोटो तुम्हाला दिसेल तिकडे। पहिली आपण या जागेबद्दल थोडंसं बोलूया की जागेची पूर्ण वाईब, म्हणजे तुम्ही हे मेन्यू तर बघितला केवढा स्प्रेड आहे, पण तशी जी जागा एवढी छान कोझी छोटीशी जागा, एकदम घरगुती फिलिंग, विंटेज फील आहे या जागेला पण। हो, या जागेबद्दल तुम्ही फील तर घेतलाय, पण याची इन्फॉर्मेशन पण जाणून घेऊया दादांशी बोलून। माझं नाव पवन नेवरेकर। आपण आज आलात माझ्या हॉटेलात नेवरेकर हेल्थ होम मध्ये। आणि आता हे काय म्हणजे मी जागा बघतोय एकतर, तर हे असं एवढं काय, हा फीलच वेगळा आहे। काय आहे हे सगळं? हे एक जुनं हॉटेल आहे, म्हणजे ह्याची स्थापना माझ्या पणजोबांनी केलेली 1950 साली। 1950 साली, राईट। त्यानंतर मग माझे आजोबा, वडील, काका, त्यानंतर आता मी चौथी पिढी आहे। चौथी पिढी काम करते? येस येस। म्हणजे 75 वर्ष आम्ही आताच पूर्ण केले ह्या वर्षी। 2025 ला आम्ही 75 वर्ष पूर्ण केले ह्या हॉटेलला। हो, आणि हे लेगेसी जुनी आम्ही अशीच ठेवायचं ठरवलं। म्हणजे माझ्या काकांनी मला हँडओव्हर करताना सांगितलं की हे आहे असंच ठेवायचं आणि हे असंच पुढे न्यायचं। पण त्यात मी प्रयत्न करतोय, मी आणि माझी वाईफ आम्ही मिळून हे पुढे नेतोय। आणि हे मी बघतोय हे पहलवान बिलवान काय आहे? म्हणजे हे स्टीव्ह रिव्ह्ज आहे, अमेरिकेचे बॉडी बिल्डर त्यावेळेसचे। आणि त्यावेळेस कसं होतं, इथं पैलवान होते आणि माझे आजोबा वगैरे हे सगळे स्पोर्ट्स रिलेटेड होते। हेही पैलवान होते, काही स्पोर्ट्समध्ये होते, तर त्यांचं अट्रॅक्शन होतं। त्यावेळेसचे पैलवान वगैरे असं इंग्लिश पेपरला वगैरे यांचे फोटो यायचे। इंग्लिश पेपर वाचायचे? हो हो हो। आणि तेव्हा स्टीव्ह रिव्ह्ज खूप प्रसिद्ध होते। अच्छा, फ्रेम पण मी स्टाईल बघितली एकदम, वरून त्याला हे दिलं, ते तेव्हाची फिटिंग स्टाईल पण एकदम वेगळी आहे। ते पूर्वी असेच फिटिंग असायचे, म्हणजे आपल्या घरात पण फोटो असायचे ना वाड्यामध्ये, ती स्टाईल। आणि हा पण एक वाडाच आहे? हा, 2-3 मजली वाडाचा। 2-3 मध्ये वाडा आहे। आणि तुम्ही इथे राहता? तिथं वरती माझी फॅमिली राहते। अरे क्या बात आहे, फुल फॅमिली बिझनेस, चौथी जनरेशन करते। सो चला, भरपूर साऱ्या गप्पा तर झाल्यात खायच्या आधीच्या। म्हणजे हा पिक्चर परफेक्ट टेबल आहे। म्हणजे माझं हे टेबल स्वप्नात येऊ शकतं कधीतरी, म्हणून डोळे भरून बघून घेते। ऑल दॅट सेट। आपण तू पण घे काही। मी तुमच्या अळणीची चव घेतली, एकदम घरगुती आहे। पायामध्ये म्हणजे हळद, मीठ आणि गरम मसाले आणि पुदिना। प्युअर पाया सूप आहे आणि रेट कमी ठेवण्याचं कारण ते पेशंटला जातं। हो, आणि म्हणजे थोडक्यात छोटी समाजसेवा पण होते। अरे वा, मी एक सांगतो, तुमचे मी इकडे सगळे प्राइजेस बघितले आणि सगळेच प्राइजेस एवढे कमी आहेत, त्याचं कारण काय आहे? कारण म्हणजे आम्हाला परवडतं, आम्हाला नाही रेंट भरायचं काय भरायचं आहे। आणि एक फॅमिली म्हणजे कॉमन फॅमिली येऊन जेवून जाऊ शकते की मी मटण खाल्लं, मटणाचं जेवण जेवलं, आणि परत इतक्या वर्षाचं नाव पण आहे। म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांनी पण सांगितलं की रेट कमी ठेवले पाहिजे, काय करायचं? माझ्या सासरे सुनील नेवरेकर आणि सोनिया नेवरेकर यांची शिकवण आहे। जसे ते म्हणाले ना की हे पेशंट्सला जातो म्हणून हे खूप जास्त लाईट पण आहे, मीठ पण खूप कमी आहे। इथे मला वाटतं इथे जेवायला 5 वर्षाचा नाही 10 वर्षाचा मुलगा पण येऊ शकतो आणि 80 वर्षाचे म्हातारे गृहस्थ पण येऊ शकतात। मंगेश एक डायलॉग बोलला की हे सूप पिण्यासाठी मी परत एकदा आजारी पडेन, की मला सूप पिता आलं पाहिजे। हे एवढं अमेझिंग सूप आहे, सपासप संपेल असं सूप आहे। याला माझ्याकडनं मी देतोय पहिलाच गोल्डन कप। एकदम यात पण कोकम आहे ना?
यात पण कोकम आहे, स्पाइस परफेक्ट आहे आणि तुला ते स्पाइस एंड ऑफ द बाईटला येतो. आणि तो कांदा पण जो परतलाय ना माझ्या तोंडात ना तर प्रॉपर अरोमा आहे, अख्खा फ्लेवर आहे. आणि प्रॉन्सची क्वालिटी पण बिकॉज मार्केट बाजूलाच आहे. तुम्ही चेक केलात ना तर काळा धागा पण त्यातला काढला. येस मी ते बोलणार होतो. फिश तर स्वतः साफ करतात, त्यातला काळा धागा काढून स्वतः साफ करतात फिश. भाई हे आपल्यासारख्या लोकांसाठी आहे. भाई जो क्रिटिक्स बोलवता ना की व्हेज आणि नॉनव्हेज डिसाईड एकदम इझी करायचं, व्हेजकडे बघायचंच नाही. तसं झालं की इकडे व्हेजला ते बघतच नाही, इथे फक्त नॉनव्हेजच म्हणा. प्युअर नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे पुण्यातलं. क्या बात आहे. बोलाई मटणाचा आणि पहिल्यापासून बोलाई मटणाची खाणं. पूर्वी पुण्यामध्ये बोलाई चालायचं. बरोबर. हो, दोन गोष्टी ज्या माझ्या फेवरेट झालेल्या आहेत. एक तर म्हणजे इकडे मटण मिळतं, दुसरं इथे फक्त नॉनव्हेज मिळतं, आणि तिसरं यांच्यामध्ये टोमॅटो वापरत नाहीत. कारण मग टोमॅटो मला पण आवडत नाही. पण तुम्ही का टाकत नाही टोमॅटो? ते आता पहिल्यापासून तसं रुळत आलं की टोमॅटो हा जेवणाच्या ह्याच्यात नसतो, तो बरोबर कच्चा खाल्ला जावा अशी पद्धत. अच्छा, पण पेहलवान काय खायचं नाही म्हणून असं काय? नाही, ती लोक टोमॅटो हा नाहीच वापर. अच्छा, जसे पैलवानसाठी तुम्ही त्याच पद्धतीने आले. पैलवान लोकांना म्हणजे पैलवान लपलेला आहे, त्याला बाहेर काढला पाहिजे. राईट. मी तर तो लपून ठेवलाय, तो शेप दिला पाहिजे त्याला. पण त्यामुळे नाहीच वापरला गेला आणि आजही आम्ही ती परंपरा पुढे नेली. अल्बम मी रेटिंग देतोय ना, थांबत नाही. हे नो डाऊट माझ्यासाठी गोल्डन थम्स अप आहे. वजरीच्या माझ्या सासऱ्याची फेवरेट आहे बाबा. जर माझे सासरे बघत असतील तर ही डिश तुमच्यासाठी. ह्याचा एकदम ना स्मोकी फ्लेवर आहे. आणि मी एक सांगतो, ज्यांना तिखट खायला आवडतं ना, आणि ते पण मिरचीवालं नाही, मसालेवालं तिखट, ते हे जेवण आहे. हो, झणझणीत, कुठेही हुमस वास नाही त्याला. छान छान चव आहे आणि माझा जास्त चोळी नाहीये. अरे हे एक नंबर आहे. पुण्यासारख्या जागेचं मला आवडतं काय माहितीये, जे पुण्यात खरंच मुंबईपेक्षा कौतुक करणारी गोष्ट आहे ते म्हणजे पुण्यामध्ये महाराष्ट्रातलं वेगळ्या प्रांतातलं जे जेवण आहे ना ते सगळं एका ठिकाणी मिळतं. म्हणजे पुण्यात तुम्हाला महाराष्ट्र चखायला मिळतो. म्हणजे एवढं छान कोकणी फूड मला पुण्यात बसून खायला मिळते पेठेमध्ये. ते खरंच कौतुकास्पद आहे आणि ऑथेंटिक. गेली 75 वर्ष तर हे जपलं आहे लोकांनी. मला तुम्हाला एक डिस्क्लेमर त्याच्या स्टार्टिंगलाच, मी 2 डिश खाल्ल्या आहेत. माझ्याकडनं या वजरीला पण मिळतो आहे गोल्डन थम्स अप, आणि सुरुवात आहे इथे माझी. तर मला असं वाटतं ना की हा एपिसोड बघून इथे खूप लोक गर्दी करणार, कारण हे बाप जागा आहे. पण माझी एक रिक्वेस्ट आहे की जागा आहे ना ही घरगुती छोटी जागा आहे. 5 टेबल आहेत. तुम्ही मला माहिती 100 माझ्या ऑडियन्सला मी पूर्ण ओळखतो की माझा ऑडियन्स इथे येणार आणि गर्दी करणार आहे. तर प्लीज तुम्ही ॲडव्हान्समध्ये यांना फोन करा. मी नंबर शेअर करतो की आम्ही येणार आहोत, किंवा तुम्ही वेटिंग किंवा या जागेचं जे कल्चर त्याला रिस्पेक्ट करायचा. म्हणजे काय ना त्या की इथे येऊन ना अपेक्षा जरा तुमच्या अशा ठेवा की इथे याप्रमाणे वागा. आता आपण भेजा ट्राय करूया. आपण छान आहे. भेजा कळतच नाहीये. हो, आय मीन कसं भेजा टेस्ट करायला पाहिजे, हीच जर माझी पहिली चव असेल तर माझे मग एक्सपेक्टेशन्स खूपच हाय सेट झाले. कल्पा हे बेस्ट खाते तू भेजाचं व्हर्जन. मी सांगतो तुला भेजाचं एक गोष्ट म्हणजे चांगली काय की जरी हे जेवण तिखट असलं तरी भेजाचा चव अशी ब्लँड असते, एकदम क्रीमी असते. तर भेजाचा तिखटपणाला एकदम सटली काय म्हणतो ना बॅलन्स करून टाकतोय. बरोबर. त्या गोष्टीला आपण जे 3 डिशेस खाल्लेत, माझी सगळ्यात फेवरेट आतापर्यंत भेजा आहे. काय बोलते? हो नक्कीच. हो, किड यू नॉट. मला भेजा कुठला थम्सअप मिळतोय? गोल्डन थम्सअप दिलेला आहे. आता खिमा ट्राय करूया. हा असा खिमा माझ्या घरात बनतो का? असं मध्ये लाईन आहे. मला वाटतं ही माझी ना ताई, मी खरं सांगतो, पुण्यातली मस्ट व्हिजिटिंग प्लेसमधली एक होणार आहे. जेव्हा मला, कारण मी पुण्यात येतो ना युजली, त्या पुण्यात मी येतो तेव्हा मला काळं मटण खायचं असतं. मला ती मला सगळं डोक्यात असतं की पुण्याला चाललं तर मी काळं मटण खाणार आहे. हां, सातारी आणि त्या साईडचं किंवा मराठवाड्याचं कुठलं तरी मटण ट्राय करायचं, मला धाराशिवचं मटण ट्राय करायचं असं मला असतो. पण पुण्यात मला असं फूड मिळेल कोकणी टाईप
हे नाही वाटलं. ही यांची स्पेशालिटी आहे. जसं नाव आहे चिनोय. यामध्ये काय काय होतं ताई? त्याच्यामध्ये मटणाचा खिमा येतो, स्क्रम्बल एग, आमचे गरम मसाले आणि बासमती पण मटणाचा खिमा बनवलेला असतो ना? हो, बनवलेला असतो. कच्चा टाकत नाही तुम्ही त्याच्यामध्ये? नाही नाही, बनलेला मटणाचा खिमा, स्क्रम्बल एग, गरम मसाले आणि बासमती असं टॉस करून दिला आणि जातो. हा फक्त इथेच मिळतो गाईज, इथेच मिळतो चिनोय राईस. तो पण ट्राय करूया. फ्राईड राईस झक मारतो याच्यात आणि तू खाला खाला ते गरम मसाल्याचा तुझं एक अरोमा येतोय, अरोमा पण आहे आणि स्मोकीनेस पण आहे. खूपच स्ट्रॉंग असं एक स्वाद येतो बाईट घेतला. एवढा सॉफ्ट आहे ना भात, हो हो. एवढा सॉफ्ट आहे की चिनॉय खाल्लं म्हणजे काय म्हणतो ना की नाही खाल्लं तरी कळत नाही. नाही एकदम नाही जाते. नॉट गोईंग काय सॅड जोक. या आणि आता बायको बसली आहे बाजूला बोलायला, हे सॅड आहे की हे बरोबर आहे. हो, द खरी क्रिटिक. तुम्हाला वाटतं तुम्ही कमेंटमध्ये माझी बोलून मारता, घरी हिच्या कमेंट्स ऐकू येतात ना मला, तर तुमच्या कमेंट बऱ्या वाटतात. ते बोलतात ना एक होलसम प्लेट आहे. राईस पण आला, खिमा पण आलं, अंड पण आलं. 180 रुपयाची हाफ प्लेट आहे. मला वाटतं या राईसला माझ्याकडनं नक्कीच मिळतो आहे गोल्डन, नक्कीच. आता पापलेट खाऊया आपण. पुण्यामध्ये मला असं वाटतं ताई, असं माझं ऑब्झर्वेशन आहे, पुण्यामध्ये चांगले मासे मिळत नाहीत. पण ती बनवण्याला पण खासियत आहे. तुम्ही बघा, ट्राय करून. हेच मला ऐकायचं होतं उत्तर यांच्याकडनं. खरं बोलले एकदम, जे बोलायचं ते की माशापेक्षा ते बनवण्याची पद्धत कशी ते इम्पॉर्टंट आहे. फिश ना मस्त आहे, फ्रेश आहे, कारण माहिती की बाजूलाच मिळतोय, रंगावनं कळते तुला हो हो की ॲटलिस्ट 1 डेज ओल्ड आहे मासा, बरोबर? आज सोमवारचं market बंद असतं. ओ परफेक्ट गेस केला मी की काल आणलेला मासा आहे. पण त्यांनी काय केलं माहिती आहे, याची जी चांबडी असते ना त्याला ह्यांनी रवा लावलेला नाहीये, तांदळाचं पीठ लावलंय. आणि जी मॅक्झिमम फिश कधी काय होतं, जी वरची चांबडी ती त्याचा तुला अरोमा येतो. कोकमच्या आगळने तो स्मेल मारून टाकलाय. आणि ऍक्च्युली त्याला स्मेल नाहीच आहे, पण तरी पण ती रिस्कच नाही की जिकडनं आला पाहिजे तेच मारून टाकलंय बाई. आणि ते कोकणाच्या लोकांना माहिती आहे कसं बनवायचं. का पापलेट आहे यार. आपण जे डोंबिवलीमध्ये मासे खातो आपल्या ताईकडे, त्यांचा मसाला आणि हे मसाला किती वेगळं आहे. ते महाराष्ट्राची गंमतच ही आहे की महाराष्ट्रामध्ये एवढं प्रकारचं जेवण बनतं, व्हरायटी आहे. मासा पापलेटच आहे. अलिबागला वेगळा बनतो, डोंबिवलीला वेगळा बनतो, पुण्यात आता वेगळा बनतोय, कोकणात तर PhD केली आहे लोकांनी मासे कसे बनवायचे. मुंबईत वेगळा मासा बनतो. त्यामुळे ही जी ब्युटी आहे ना महाराष्ट्राची, तीच मला भाटुबामध्ये अजून एक्सप्लोर करायला मिळते. आणि थँक्स तुमच्या व्ह्युअर्स की जे मला अजून रिक्वेस्ट करतात की इकडे जा तिकडे जा, त्याच्यामुळे मला आधी जागा पण कळली. अशा ठिकाणी मी यायला लागलो आणि खायला लागलो. तर कधी आपण आलो असतो इथे. हा, आणि मी पण सांगतो तुम्ही इथे याल तुम्हाला वाटलं की काय यार ही जागा अशी जुनी दिसते, इथे धूळ दिसते, हे दिसते. बाई रस्त्यावरती जागा आहे, गाड्या कंटिन्यू जात आहेत, तर ह्या गोष्टी तर होणारच आहेत. किती तुम्ही किती साफ करा ती गोष्ट, ती थोडीशी धूळ तर तिकडे येणारच आहे. त्यामुळे या गोष्टी इग्नोर करा, त्या जागेचा रिस्पेक्ट करा आणि जागेला प्रेम करा. ह्याला देतो आम्ही गोल्डन टोमॅटो. सगळं गेलंय गोल्डन, सगळं गोल्डन असं गेलंय. हो आतापर्यंत सगळं बोंबील. असं कसं ह्या माशाची चव पूर्ण वेगळी कशी काय लागते मला? मसाला तेच आहेत ना, पण बोंबील खूप पेशन्सने तळावे लागते, एकदम मंद आचेवर आणि कमी ऑइल मध्ये, तेव्हा ते एकदम सॉफ्ट आणि असं होतं. बाहेर कसं तुम्हाला डीप फ्राय म्हणून कुरकुरीत मिळतं, पण ते याला मजा नसते खायला. बोंबीला सॉफ्टच खाल्ला पाहिजे. आणि आपल्याकडे मुंबई आणि काही ठिकाणी असं करून टाकलं की बोंबील फ्राय म्हटलं की तो कडक कडक बोंबील एकदम येतो. तो पण काही लोकांना आवडतो, मलाही आवडतो. त्याची वेगळी मजा आहे. पण ही वेजा ही मसाल्याची मजा आहे. आणि ना तुम्हाला अजून आणि सांगतो गंमत, मला सगळं असं चमचमीत यांच्यावर वेळ का मिळतो या रेस्टॉरंटला, कारण मी सोमवारचा आलोय खायला. लोक म्हणतात की रमेश तू गेलास की तुला चांगलं चांगलं जेवण मिळतं, कारण मी जात नाही सॅटर्डे संडेला कधीच कुठल्याच रेस्टॉरंटला. ही माझी टिप आहे तुम्हाला की जर तुम्हाला चांगलं जेवण खायचं असेल कुठल्या फेमस रेस्टॉरंटला, त्याच्या पीक आरच्या दिवशी जायचं नाही. सुरमई ट्राय करूया. आजपर्यंत मसाला गेलाय, मासा बाप आहे पण आणि यात जरा कोकम जास्त आहे. क्वालिटी खूप छान आहे, क्वालिटी आणि मसाला.
खतरनाक यार, हा जो मसाला आहे ना क्रेझी मसाला आहे अल्पा. बांगड्यामध्ये अल्पा काटे असतात भरपूर. हो, माझे वडील मला साफ करून द्यायचे खायला. माझ्या आईचा फेवरेट मासा. पण हा खाणं म्हणजे तू ऍक्च्युअल अट्टल जो तू असशील मासे खाणारी, हो 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 हो, तो बांगडाच खातो. मला वाटतं मी अजूनपर्यंत इक्विप नाही आहे बांगडा खाण्यामध्ये. हा इक्विप नाही तर मी तर नक्कीच नाही आहे. त्यामुळे मी बांगडा स्किप करतोय. सो बांगडा तुम्ही इथे खाऊन सांगा की तुम्हाला कसा वाटला. हो. शेवटची गोष्ट जी राहिली इथे खायची ती आहे सोलकढी. आता जरा कोकम आगळ आहेत ना ते अजून हे पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. हा, थोडी लाईट झाली आहे माझ्या टेस्ट बडसाठी. माझं नाव दत्ता वामन गायकवाड. दादा तुम्ही इथे या खानावळीमध्ये कधीपासून खायला यायला लागला? मी शाळेत असल्यापासून. म्हणजे किती वय किती होतं तेव्हा? तेव्हा माझं वय होतं समजा तुम्ही 16 किंवा 17 धरून चला, जेव्हा मी 10वीला होतो तेव्हा. आणि आता माझं वय 52 आहे. बाप रे बाप. मग तुम्ही इतक्या वर्ष इथे येत आहे तर तुम्ही काय सांगाल जागेबद्दल? काय जागे आमचे पहिले इथं भाई बसायचे. हा, भाई नंतर हे सुनील भाऊंनी सांभाळलं. अच्छा आणि आता सुनील भाऊ म्हणजे त्यांचे जावई सांभाळतात. अच्छा. आणि जागेबद्दल काय सांगाल तुम्ही? जागेचं काय, या वैशिष्ट्य जागेचं की या जागेत आम्हाला आजपर्यंत कधी त्रास झाला नाही की बाबा कुठं खाल्लं गेलं आणि ऍडमिट करायला लागलं आणि त्रास झाला. आजपर्यंत तर नाही. आजपर्यंत नाही. म्हणजे आम्हाला 30 वर्षात तर आम्हाला काही नाही. आणि इथे काय चांगलं खायला मिळतं? काही घ्या, काही घ्या. आणि पैसे असून द्या नसून द्या हा महत्वाचा प्रश्न आहे. अच्छा. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत का नाही ते नाही. तुम्ही पहिले खावा पिवा काय असेल ते बाकी मांडा नंतर बघू. हो, आणि तुम्ही राहायला इथेच आसपास? मी इथं सोमवारपेठमध्ये. अच्छा. माझं स्वतःची खानावळ असून पण मी इथं जेवायला येतो. काय म्हणता? हो. तुमच्या खाण्याचं नाव सांगा एकदा. नाही माझे खानावळ रस्तापेठेमध्ये अपोलो डॉक्टरच्या समोर आपले स्टॉल असतात. अरे वा, आम्ही नक्की तिकडे पुढे येऊन जाऊया. आम्ही इकडे येतो खायला. अरे थँक्यू दादा. ओव्हरऑल मला नेवरेकर हेल्थ होमलाच द्यायचं आहे गोल्डन. नेरवेकर हेल्थ होमला माझ्याकडनं मिळालेलं आहे गोल्डन थम्सअप. आणि हे अख्ख्या जागेलाच मी देतोय गोल्डन थम्सअप, कारण ह्या दोघं जी नेक्स्ट आता जनरेशन चालवते, चौथी पिढी जी करते, अमेझिंग जॉब त्यांनी चालू ठेवलाय. आणि अख्खा फील, अख्ख्या गोष्टी, जेवण, तुमचं स्वतःची इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे पूर्ण फॅमिली हा बिझनेस रन करणं, या सगळ्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे. आणि तुम्ही इथे आला पाहिजे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जागा छोटीशी आहे, त्यामुळे तुम्ही इथे आल्यावरती मला पहिलं खायला मिळालंच पाहिजे, किंवा मी इथे होऊन 1 तास झाला मला जेवायला मिळालं नाही, किंवा यांची सर्व्हिसेस बेकार आहे, या गोष्टी ना प्लीज जरा या जागेची रिस्पेक्ट करा, यांच्या मेहनतीला रिस्पेक्ट करा. अशा वेळी या जेव्हा गर्दी कमी असेल फोन करून या ह्यांना, आम्ही नंबर याचा नक्की शेअर करू, त्यांना फोन करा की बाबा आम्हाला यायचं आणि तुमच्याकडे खायचं आहे, कारण यांचे एकतर किमती स्वस्त आहेत आणि जेवण टॉप क्लास आहे. तर चला मी इकडे निघतो. ही होती पहिली जागा, अजून भरपूर बाकी. तुमच्याकडे एवढा वेळ झाला माझा की आता अजून कुठे जाऊ असं झालंय, पण चला भरपूर बघण्यासारखं आहे अजून. याच्या आधी तुम्ही बघितलं होतं की नाद करती काय, आता आहे नाद खुळा. अल्पा काही म्हण, मटणाचा नाद काय सोडत नाही आपल्याकडनं. हो नक्कीच. तर आता जाऊया आपण आत आणि बघूया इथे काय मिळतं. कारण इथे लिहिलंय नाद खुळा मराठ मोळ मटण चिकन भाकरी स्पेशल. हे चालेल काय? एकदम मस्त पाठी बघा, बॅकड्रॉप आलेला आहे आणि एकदम मराठी मोळ जे म्हणतात तसं कधी केलंय सेटअप. आता आपण इथे बघूया काय चांगलं मिळतं आणि ते मागूया. तोपर्यंत तुम्ही हॉटेल बघा. सोलकडे आलेली आपल्याकडे कल्पा. मला फिरवता येतं बाय द वे. हे फास्ट फूड कर आणि आता आपण पिऊ बघूया. मला ना यांची गंमत काय वाटतं रे, जे पुण्याला सोलकड्या मिळतात सगळ्या, ही ऍक्च्युअल सोलकडीची खूप लांब आहेत. तर माझा पॉईंट असं आहे ना की ह्याला आपण म्हटलं पाहिजे ही ऍक्च्युअल सोलकडी आहे ना, जी घरी बनते, ज्याच्यावर भात खातो, हा त्या सगळ्या सोलकडीपासून थोडीशी वेगळी आहे ही. ओके, पण जर हिला सोलकडी 2.0 म्हटलं आणि वेगळं लॉन्च केलं, जसं पेप्सी, कोक, थम्सअप आहे की ते सगळे ड्रिंक्स ऍक्च्युअली सेमच लागतात, पण ब्रँड नेम वेगवेगळे आहेत, तसं त्याला लॉन्च केलं तर हे वेगळं ड्रिंक मग खूप छान आहे. हे एकदम हे आपल्याला येणार आहे बघ. हे आहे का ना हम लोग को हम लोग आपलंच आहे बाई. अनलिस्ट पावर अनलिस्ट झाले. मसाला तर एकदम खतरनाक आहे. भाकरी मिळाली, भाकरी हो, भाकरी साईज बघ. अल्पाच्या चेहऱ्या एवढी. फेस रिव्हील कर. करवा चौथ.
असं काही तर्री सारखं काहीतरी आलेलं आहे टेबलवर. लोकांकडे बघ खातात. प्लेट मध्ये टाकतोय. सर आपण पहिले घेऊया चिकन ग्रेव्ही का रस्सा. या प्लेट मध्ये भाकरी घुसकरून खातात. हो हो. पण मला ते जमली नाही स्टाईल. मी खूप वेळा ट्राय केली करायची. चिकन घेतलेलं आहे भरभरून. मी तर घास खतरनाक घास आहे. सॉल्टी साईडला मसाले आहेत. जरासा मीठ जास्त वाला मसाला. आपण पहिल्या ठिकाणी खाल्लं तिकडे मीठ पुढे जास्त नव्हतं. मीठ कमी होतं. मला वाटतं मीठ परफेक्ट होतं. यात थोडंसं मीठ थोडंसं जास्त आहे त्यामुळे मीठ पहिले लागतं. पण बाकी मसाला खूप सुंदर आहे आणि भाकरी पण खूप चांगली लागतं. खूप सुंदर आहे. भाकरी खूप सुंदर आहे. मला वाटतं अल्पा मगाशी बोलताना खरं बोलली की नॉनव्हेज खाताना ना चपातीपेक्षा भाकरी हवी. म्हणजे ज्वारी बाजरीची किंवा तांदळाची हवी. पण भाकरी हवी नॉनव्हेज खायला. नॉनव्हेज चपातीने नाही खायला पाहिजे. ऑमलेट का चपातीने. ऑमलेट भाज्या का चपातीने. पण नॉनव्हेज आय फील भाकरी पाहिजे. जस्टिस नाही आहे त्याला. बरोबर ना. चांगला लागली आहे आणि त्यात मसाला मजबूत आहे. आणि असं मसाला म्हटलं की नुसतं ते कधी पातळ ग्रेव्ही असते. तर पातळ ग्रेव्ही नाहीये. चांगली थिक मसाला एकदम. मला वाटलं की या ग्रेव्ही मध्ये पडलेलं असतं चिकन. असं वाटलेलं की लोळलेलं असणार. पण असं बिलकुल नाही. प्रॉपर मसाला आहे आणि हे सेपरेट दिलंय त्याने खायला. हे पण खाऊन बघूया अल्पा. यात कुस्करायची भाकरी आणि खायची. मला थोडस मीठ जास्त वाटतंय प्रत्येक गोष्टीत. हे रस्सा आहे ना इंद्राणी राईस सोबत काय मस्त लागणार माहित आहे. बाब लागणार. अळणी राईस किंवा इंद्राणी राईस. आता आपण मटन मसाला ट्राय करूया. हो ना. पहिला मसाला घेतला थोडासा आणि त्यात थोडंसं चिकन मटण आहे. हा रंग पण काय आहे तो भाजलाय ना मसाला. मटण बाप आहे. तेल बघ किती सुटलंय त्या मसाल्याला छान पैकी. सॉफ्ट मटण खूपच. हे बघ बाई मी मटणच प्रिफर सांगेन तुम्हाला. म्हणजे ज्याला मटण आवडत नाही खायला त्यांना चिकन मागवा. चिकन तुम्हाला आवडेल कारण तुम्ही मटण खात नाही. पण तुम्ही मटण खाताय तर चिकनला ऑर्डर नका करू. तुम्हाला मटण मसाला मागवायचा. ह्याचा जो खारटपणा म्हणतोय ना मी तेवढा नाही जेवढा चिकनचा आहे. आता ते कळलं तुला. आणि मटण स्वतःचा फ्लेवर एवढा सुटलाय ना त्याला. आणि मसाला घुसलाय. मसाला नाही तुम्हाला लिटरली कळतच नाही की मटनचा पार्ट कुठला मसाल्याचा पार्ट कुठला आहे. ऑल सेड अँड डन मटन मस्तच आहे. बट आय विल स्टील प्रिफर समहाउ चिकन. मला चिकन आवडलं. कटकट नको. डज दिस मीन की मी आता इथून एक घास पण नाही घेऊ शकत की घेऊ शकतो. थोडा घरी यायचंय पण. आता ना कोथिंबीर म्हणजे माझी फेवरेट गोष्ट आहे. रंग पण आहे यार. बाप हा जो मसाला आहे ना मसाला यात पण दिसतंय चिकन पण मिक्स झालंय. सगळं मिक्स झालंय. लसूण आहे. खूप टेम्पटिंग आहे बाय. खूप टेम्पटिंग आहे हा आयटम. व्हेरी नाईस इट इज. ज्यांना काळा मसाला हा गेम आवडतो ना काळा मसाला ही काळा मसाल्याची खाण आहे. हो हो खाण. आणि ह्याची कलेजी पण खाऊया. मला मटणाची कलेजी खायला खूप आवडते. रंग पण आतमध्ये रंग कळतच नाही. मटण तुकडा कुठला ग्रेव्ही कुठली आहे. सगळा रंग सेम. पॅलेट चेंज करतो कारण सगळ्याचा मसाला झाला तर हे टाकावूया. मटण रस्सा. मटण बाप आहे चिकन पेक्षा. मटणचं फॅट आहे पूर्ण. म्हणून ते रिचनेस कळतो तुला घास घेतल्यानंतर. खूप बाप आहे. आणि ना आत्ता म्हणजे मी एवढं खाल्ल्यानंतर मला आत्ता कुठेतरी तिखट फील व्हायला लागलंय. पहिलं कसं जेवण होतं जे मसाला खाल्ल्या कळलं की तिखट आहे. तिखट आहे. हे तुम्हाला तिखट नाही वाटत. हे खारट चमचमीत वाटतं. हो टेस्टी वाटतं. आणि मग तुम्हाला कळतं की हा आता इथे तिखट चालू झालं. आपण यांना पाहिलं का. हे आहेत अमोल निकम खुद्द. इकडनं इथे आलेले आहेत आणि इकडनं तिथे पोचलेले पण आहेत. तर अमोल निकमजी आज मी तुमच्याकडे मटण खातोय आणि मी सांगू की हा जो काळा मसाला आहे हा भाई काय बनवलाय तुम्ही. तुमची रेसिपी आहे नाही. मुळात हा काळा मसाला नाहीये. हा मराठवाडा आणि कोकण मिक्स मारलाय म्हणून ही चव तुम्हाला कुठे मिळत नाही. मग कसं त्याला रंग कसा आलाय असा. खोबरा प्रॉपर भाजलाय. नीट बघा काळा आणि लाल दिसत ते. प्रॉपर काळा नाही दिसत त्याला. आणि गंमत अशी वाटली ना मी पहिला खाल्ला तर मला तो थोडासा सॉल्टी वाटला स्टार्टिंगला. बरोबर परफेक्ट.
मग मी खाल्ला, चू करतोय मग त्याचा ज्यूस सुटला मटणाचा बरोबर. आणि माझी चव बदलली आणि तिखट मला सर्वात शेवटला लागला. माउथ वॉटरिंग इथे असं तिखट तोंडामध्ये ना, ते माउथ वॉटरिंग होतं ते. येस. आपली जी शिजवायची पद्धत आहे हा. ना, ती 7-8 प्रोसेस मधून जाते पुढे, हो. त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचते. द मोस्ट अवेटिंग मटन फ्राय. तुटते पण ती सहज. मला वाटतं चिकन फ्राय बेटर दॅन मटन फ्राय. मी आता खाऊन बघतो पीस. जरा काय दिसतं रे. हे बेटर आहे त्याच्यापेक्षा. हे तुम्ही कसं काय शोधली ही रेसिपी, कुठून आली? मी घरामध्ये जेवण बनवायचं मित्रांसाठी. काय म्हणता? मम्मी पप्पा बाहेर गेले की आमच्या घरात रोज पार्टी असायची. आई शपथ. ते एक मित्राने मला म्हटलं की एवढं सगळं बनवतं आता आपण लोकांपर्यंत पोहोचलो. त्यातून मग ती सुरुवात झाली. म्हणजे तुम्हाला ह्याच्यातनं काय बोध घ्यायचं कळलं ना, पेरेंट्सनी आपल्या मुलांना मित्रांबरोबर पार्ट्या करा द्या. माइट बी कोणतरी यातला अमोल निघेल. नाही छंद तुमचा करिअर होऊ शकतो. अरे काय सुंदर हे वाक्य. आणि असे पॅशनला आपला जे युथ दिसतं ना, आणि माणूस स्वतः उतरला पाहिजे. ग्राउंडला उतरल्याशिवाय काहीच होणार नाही तुमचं. जोपर्यंत तुम्ही ग्राउंडला उतरत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. अरे वा. इथे आलात मटन मसाला आणि चिकन फ्राय 100% मागवा. माझ्याकडनं मटन मसाला आणि चिकन फ्राय दोघांना मिळतोय डबल गोल्डन थम्स अप. डबल गोल्डन. या मी ह्या डिशला ह्या कॉम्बोला जज नाही करतोय की मटन फ्राय आणि चिकन मसाला, कारण मला वाटतं जर हे मिळतंय तर हे खावं. हे माझी डबल थम्सअप आहे ह्याच्यासमोर. एवढं बाप हे आहे. किती वर्ष झाली हे चालू करून? 7वं वर्ष चालू आहे आता. 7वं वर्ष चालू आहे. आणि कितवी ब्रांच आहे ही? 6वी. थोड्या 6 ब्रांच आहेत पुण्यामध्ये आपल्या. आणि फ्रँचायझी नाहीत ना? फ्रँचायझी तुमच्या अंडर पूर्ण आहे. सर तुम्हाला कानाच सांगतो आता, आपली बायको कोणी लोकांची बायको आपली म्हणून कोणी जपेल का? नाही जपेल. म्हणून फ्रँचायझी देत नाही. अरे काय म्हणजे कोणं प्रेम बघ. त्याच्यासाठी बिझनेस इज अ मॅरेज. वाईफ समजतात त्याला. नाही मी न देण्यामागचं कारणच हे नाही, या करिअरकडे मी 20 वर्ष म्हणून बघतो. बरोबर. मला 5-10 वर्ष पैसे कमवून मोकळं व्हायचंच नाही, मला बाहेर पडायचंच नाही. बरोबर. एक फॉर्च्यून नको आपल्याला. बस मला काम करायचं, मला प्रेम आहे कामावर. अरे द मॅन. दादा तुझे पाय मोडूया असा मुलगा. आणि ह्याला तुम्ही पार्टी करा दिलीत म्हणून आज हे झालंय. खरंच तुमचं पार्टी पण देतात करायला. अरे असे बाबा हवे. असे बाबा हवेत. मग तुम्हाला जे हवं ते करता येतं आयुष्यात. आणि कसं माणूस आपल्या मुलाच्या त्यांचं वाक्य ते पण तुम्हाला सांगतो काय की मी मेल्यानंतर हॉटेल एका दिवस बंद ठेवायचं, दुसऱ्या दिवशी हॉटेल चालू पाहिजे. हीच माझ्यासाठी श्रद्धांजली आहे. असा बाप भेटला पाहिजे, हे महत्वाचं आहे. काय बोललो मी रे. म्हणजे काम करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे मुलांना, असं भेटला पाहिजे बाप. क्या बात आहे यार. दादा खरंच म्हणजे आज मी जे बघतोय ना की एवढं वडिलांबद्दल माणूस एवढा आतुरतेने बोलतोय. आजचा जसा काळ आहे आणि त्यात काय चाललंय आणि त्यात तुमचं मी बघतोय आणि तुमचं जो खरं ग्रेट. आणि तू पण दादा तुझं पण खरंच कौतुक आहे. तुझ्यामुळे आज किती लोकांना पार्ट्या करायला मिळणार आहे तुला माहिती नाही. आपण पण जाऊ शकतो. आणि मला वाटतं आणि तुमची पार्टी इकडे झाली पाहिजे या हॉटेलला. हे मला वाटतच आहे. चला संपूया यांना मग खाऊ दे आपण निघूया. सो साईनाथ खानावळला माझ्याकडनं गोल्डन थम्स अप मिळालेला आहे. यांचा नाद खुळा आहे आणि तो तुम्हाला इकडे येऊनच तुम्ही मटण खाला तुमचा खुळखुळा वाजेल असलं मटण आहे. काळं मटण. या गोल्डन थम्स अप बरोबर आपला फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाकायचं आहे. मला टॅग करा, बाटूला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. अल्फा आता ना हे नवीन चालू झालं इकडे सोलापूर. आणि इथे ना एक गोष्ट आहे, सोलापुरी मटण भाजनालय. आणि भाजनालय ही जी गोष्ट आहे ना ही माझी एकदम दिल के करीब वाली गोष्ट आहे अल्फा. तू भरपूर वेळा मेन्शन केलेलं. आणि ही माझ्या मागे लागतं की तू इतक्या सोलापूरला गेला, तू मला कधी घेऊन जात नाही. पण मी तुला पुण्यातल्या सोलापूरला घेऊन चाललोय. बघूया ती चव तशीच आहे का आणि कसं वाटतंय आपल्याला शीख कबाब. सर्वात मोठी इम्प्रेसिव्ह गोष्ट मध्ये काय इकडची जी मला चकोलेमध्ये ऑलवेज हे होतं की चकोलेला गेलं ना की तिथे एक रिच्युअल आहे. पहिलं मटण घ्या, मग त्यांना द्या, मग तिकडे ऑलरेडी भरपूर ऑर्डर असणार. मग तुम्हाला ते म्हणणार की तुम्ही 45 मिनिट्सने या. तुम्ही जाणार, तुझ्या तोंडात लाय जमा झालेली असणार. ते समोर मग ते गरम 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 करणार. मग आपल्या समोर ते येणार, मग बसणार आणि मग आपण खाणार. हे मी ऑर्डर दिली 15 मिनिटात आलं.
माझ्यासाठी रेफरन्स नाही पण हे कसं चव वाटलं? म्हणून कसं आहे मला खूप आवडलं हे. पहिली गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट असते ना याच्यासाठी ते भाजलं गेलंय का, तर हो यात क्रिस्पीनेस खतरनाक आहे. तुम्ही या मटणाला सोलापूरच्या ऍक्च्युअल मटणाशी कम्पेअर नाही करू शकत. यांच्याकडे पण बोकड आहे, त्यामुळे जो चुईनेस असला पाहिजे थोडासा तो छान आहे. ओके, आता गोष्ट आहे मसाल्यांची. तर तिथे हा पुण्यामध्ये मिळणारा सोलापुरी फूड आहे. तुला कळतं मी काय म्हणतोय? कळलं मला. मग हे सोलापुरी तुला दाखवण्याचा प्रयत्न आहे, पण तू तिकडे खातेस ना तो मसाला तुझ्या अख्ख्या तोंडात ब्लास्ट होतो. इथे मसाला चांगला लागलाय, चांगला मुरलाय. सो तुझ्यासाठी मी सांगतो जे सोलापूर जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी खरंच चांगली गोष्ट आहे. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. मी कॅप्टन प्रसाद शिंदे. अरे वा, कॅप्टन प्रसाद शिंदे सर, क्या बात आहे सर. मला सांगा हे कॅप्टन पासनं रेस्टॉरंट मध्ये कसे काय आलात? ही ऍक्च्युली खूप वर्षापासून माझा म्हणजे रेस्टॉरंट लाईन मध्ये मी पहिल्यापासून होतो. आमचं सी फूड रेस्टॉरंट वगैरे होतं. अच्छा. प्लस माझे काही बाकीचे बिझनेस पण आहेत. हा. पण सोलापूरचं जे काय रेसिपी आहे ते मला नेहमी वाटायची की कुठंतरी म्हणजे त्याचं एक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर. तेव्हा मी खूप प्रयत्न केले. अदरवाईज इट वॉज व्हेरी डिफिकल्ट की ही रेसिपी पुण्यामध्ये म्हणजे सोलापूर सोडून दुसरीकडे आणतो. बरोबर. खूप प्रयत्न करून आता पूर्ण आपण हे इथं आणण्यात यशस्वी झालोय. बघ, हा तो मसाला आहे. मटण खाताना मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे की आय नो हे खूप टेस्टी असतं, पण चावून चावून खा. त्याचे फायबर्स आत तुटले गेले पाहिजे. जे पुरी सांगायचं ना की 32 वेळा चावा, ते चावा. मटण चांगलं मिक्स होतं तोंडामध्ये आणि मध्ये घ्या, पचायला इझी पडतं. आता मटण डायरेक्ट आत गेलं ना ते पचायला जरा हेवी होतं. तुम्ही खाल्लं ना तर ह्याच्यामध्ये ना जे ॲक्च्युली चकोले वापरतात तिकडे, त्यांनी मग शेअर केली सिक्रेटांची, त्या चटणी टाकतात पपई. पपई काय करते तुला हे शिजायला लवकर हेल्प करते, पण यामध्ये ती पपई मिसिंग आहे. चव तिखट खतरनाक, त्याचा तिखट आहे ना, आणि हा असा तिखट आहे ना की तो वेगळाच तिखट आहे. डायरेक्ट जातो असा वाला तिखट आहे वर. म्हणजे जिभेच्या स्टार्टिंग पासून एंड पर्यंत तुम्हाला अख्खा तिखट लागणार. ऍक्च्युली जे पपई पण आहे ना ती असं आहे की जे रोज खातात ना पपया त्यांना हीट वाढते बॉडीमध्ये. सो ते पण ऍक्च्युली चांगलं नाहीये जास्त, पण कधीतरी जाऊन चकोलेला खाण्यासाठी ती बाप गोष्ट आहे. ओके, आणि मी परत परत सांगतोय याला मी एवढं जज का करतोय, कारण मी चकोलेचा फॅन आहे. आणि फॅन का झालोय कारण ते मी खूप वेळा खाल्लंय, आणि ह्याला मी डायरेक्ट बाप गोष्टीवर कम्पेअर करतोय. म्हणजे ज्यांचं शीख कबाब ज्यांनी डिफाईन केलंय मी त्यांच्यावर कम्पेअर करतोय ह्यांना. त्यामुळे ह्यांची चूक बिलकुल पण नाहीये. पुण्यामध्ये हे बाप आहे 100%. तर तुम्ही पुण्यामध्ये हे काढणार तर पुण्यामध्ये ही तुम्हाला स्टाईल मिळणारच नाही, कारण ही प्रॉपर सोलापूरची म्हणजे जर ऑथेंटिसिटी आहे का 100% ऑथेंटिसिटी आहे. पण एकदा चकोलीला पण जा, पण जर जाता येत नसेल तर इथे खा. सर्वात सुंदर गोष्ट काय इकडची आहे ना तर भाकरी आहे. भाकरी अमेझिंग आहे. ही पापड्या ऍक्च्युअल बिस्किट भाकरी आहे, आणि भाकरी वाचून काय बा. हे बघ, तुम्ही सोलापूरचे आहात का? माझं म्हणजे सोलापूर जिल्ह्यात गाव पडतं माझं. अच्छा, आणि मग तुम्ही सोलापूरला खाल्लेत का शीख आपलं? खूप 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 वर्षापासून खातोय. तर माझा पण म्हणजे सोलापूरचं शीख माझा सर्वात फेवरेट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे चकोले आपलं एकदम मला म्हणजे काय त्याच्या बोलणं थोडं कमी आहे. सोलापूरचं कसं आहे की बेसिकली नॉट ओनली टेस्ट पण जे आफ्टर इफेक्ट असतात ना ते मला खूप आवडले. मला कसली जळजळ नाही, कुठला अजिनोमोटो नाही, कुठली कांदा ग्रेव्ही नाही, कांद्याचं एक कण सुद्धा वापरत नाही आपण. अरे वा, रश्श्यामध्ये वगैरे. कांदा हा म्हणजे जे ऍसिडिक गोष्टी आहेत. बरोबर. आणि रिफाइंड ऑइल एकदम मिनिमल. आणि तुम्ही पपई पण कमी करून टाकली आहेत ना? थोडं कमी करून टाकली, पण टाकायला तर सोलापूरची ती स्टाईल आहे, स्टाईल कुकिंगची आहे. पण हे केलं ह्याच्यावर आवडतं का बिस्किट भाकरीचं की चुरा छान होतो. याचा चुरा प्रॉपर फ्लेक्स क्रिएट झालं, फ्लेक्स. आणि गरम गरम आहे तर हे थोडं असं ठेवायचं, ते थोडं सॉफ्ट होणार ती भाकरी पण. तोपर्यंत आपण ट्राय करूया चाप मसाला. मटन चाप छान आहे, बट हे जास्त ऑथेंटिक वाटतं मला. मटन चाप अशी चव खाल्ली आपण इथे, सोलापूरचं असं काही सांगू शकत नाही. ह्याची जी ही ग्रेव्ही आहे ना
ही ग्रेव्ही छान आहे. ओके, पण सोलापूरला मी अशी खाल्ली आहे का तर नाही. ही आता मी कुठे खाल्ली आहे, जेव्हा आपण आता ह्याला फिरतो ना, मराठवाडा स्टाईल फिरतोय ना आपण, तिथेही मला अशीच मिळते काळ्या मसाल्याची सेम. पण ह्याचा पण जो तिखटपणा आहे ना, तो लाल मसाल्याचा वाटतोय मला. लाल मसाला मिक्स आहे ह्याच्यात थोडा, असं वाटतं मला. मी सांगतो तुम्हाला, हा जो मसाला आहे ना, हा जो मराठवाडा साईडला जो मालवणी मसाला मिळतो तो वाला आहे. कोकणातला मालवणी मसाला नाही आहे, देशावरती जो मिळतो मालवणी मसाला तो आहे. आणि याच्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण पण जास्त वाटतं थोडंसं मला. मी परत सांगतो तुम्हाला, मी खूप जास्त क्रिटिकल का होतो या गोष्टीला घेऊन, कारण सोलापुरी भाजणारे लिहिलंय म्हणून. आणि मी परत ह्याला कम्पेअर करतोय ते चकोलेशी, आणि मला वाटतं मी ते थांबवलं पाहिजे, कारण ते अनजस्टिस आहे पुण्यातल्या या जागेला. कारण तो प्रयत्न करतोय सोलापूरची तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायला की हे सोलापूर आहे, तर हो हे सोलापूर आहे. जे फर्स्ट टाइम खात आहेत ना त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. पुण्यात मिळतंय तुमच्या घराच्या बाजूला, ते नक्कीच ट्राय केलं पाहिजे. आणि ज्याकडून मुंबईने सोलापूरला कठीण असेल, पुण्यात आले असतील मुंबईकर पण, त्याने पण ट्राय करा. इथं म्हणजे माझी जी दत्तवाडी शाखा आहे तिथं अगदी प्युअर सोलापुरी टाईप आपण बनवून देतो. यांची अजून एक शाखा आहे बाय द वे, आणि हे त्यांनी जे केलंय ना हे फॅमिलीला विचार करून केलं आहे. पण तिकडची शाखा आहे ती हार्डकोर सोलापूरकरांसाठी आहे म्हणतात. मी ट्राय नाही केली आहे, तुम्ही जाऊन ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटते. मी जाऊन ते नक्की ट्राय करीन. आता आपण मुंड्यात पण एक मोठं रेस्टॉरंट सुरू केलंय. अरे वा. तिथे कॉम्बिनेशन ठेवलंय, म्हणजे तुम्ही बनवून पण शकता ऍज पर युअर लाईक्स, आणि प्लस रेडीमेड पण असतात. अरे वा. तर ते मोठं रेस्टॉरंट आहे, जवळजवळ 200 सिटिंगचं कव्हर. अरे वाव, बापरे, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन त्यासाठी. थँक्यू. या गोष्टीला माझ्याकडे मी देतोय ट्रिपल थम्सअप. ट्रिपल, 2 पेक्षा जास्त ट्रिपल थम्सअप. छान आहे, खरंच छान आहे. याला मी देतोय डबल थम्सअप. नक्कीच माझ्याकडे भाकरीला पण नक्कीच आहे डबल थम्सअप. बघ, एक गोष्ट अशी आहे ना की सोलापूरबद्दल मला सॉफ्ट कॉर्नर आहे. ओके, आणि मी सोलापूरचं फूड जेन्युनली मिस करतो. मुंबईत तर करतो, कुठेतरी पुण्यामध्ये हे सोलापूरचं रेस्टॉरंट असल्यामुळे मला जर कधी त्याची आठवण येते सोलापूरची, मी मिस करतो हार्डकोर, तेव्हा मला यायलाही जागा आहे की ॲटलिस्ट मी ती चव कुठेतरी मला ते शीख कबाब हा जो आयटम आहे, कारण शीख कबाब चांगले आहेत. म्हणजे जर मी परत सांगतो, जर आणि चकोले हा सोलापूरमधला बेस्ट आहे, सोलापूरमधला बेस्ट. सो जर त्याला कम्पेअर करतोय मी, आणि सोलापूरचं जर ते 100 आहे तर नक्कीच हे 70 आहे नक्कीच. आणि इट्स अ व्हेरी व्हेरी गुड, इट्स व्हेरी गुड. सो नक्कीच फर्स्ट टाइम तर नक्कीच ट्राय करायला या, आणि सोलापूरला मिस करतात त्यांनी नक्कीच या. आणि ऑल द बेस्ट, असं छान छान करत राहा. आणि आम्हाला तुम्ही सोलापूर पुण्यात आणून दिलं त्याला तुमच्या खरंच धन्यवाद. आता ऍक्च्युली आमचं 3ही ठिकाणी नॉनव्हेज खाऊन झालं होतं, पण आता सीन असं आहे की एवढं तिखट खाल्लं जरा कधी गोड गेलं पाहिजे. हो नक्कीच. आणि पुण्यामध्ये सर्वात व्हायरल सेन्सेशन जर कुठलं असेल तर त्याच्या मागे त्याचं नाव आहे शिव कैलास डेअरी. काय नाही, शिव कैलास. आणि परफेक्ट बँग अपोजिट पुणे स्टेशन. दाखव तिकडे बँक, परत इकडे बँक अपोजिट पुणे स्टेशन आहे. आणि आम्ही ह्याच्या अगोदर आहे ना 2 जागांवरती जाऊन आलो. आमच्यासारखं चूक करू नका. 3 जागांवरती, आणि मग फायनली या डेस्टिनेशनवर पोहोचलोय. काय चूक करू नका की इथे दिस इज द ओजी. शिव कैलास लक्षात ठेवा. श्री कैलास पण आहेत, कैलास पण आहेत, भरपूर कैलास आहेत, पण आपल्याला शिव कैलासला जायचंय. चला आपण इकडे ट्राय करूया. ते भरपूर गोष्टी चांगल्या मिळतात. लस्सी आहे, दूध आहे, आईस्क्रीम आहे, फालुदा आहे, कस्टर्ड आहे, कलाकंद आहे, पेढा आहे, थंडाई आहे. तुला काय हवंय? कस्टर्ड घेऊया, एक कस्टर्ड, एक फालुदा घेऊया. त्याच्याकडे तुम्ही बाहेर येता. यू गाईज आर आउटस्टँडिंग. सो तुम्ही आउटस्टँडिंगच करा. तुम्हाला हातात येतो सगळ्या गोष्टी आणून. हे जे कस्टमर हे जे कस्टर्ड हो कस्टर्ड, हे जे कस्टर्ड जेव्हा ते असं लिबलिबीत होतं, असं हलतं, छान गुई दिसतंय. गुई 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 सगळं गुई गुई दिसतंय. मी खातो अल्पा पहिलं. त्याची क्वांटिटी, अरे म्हणजे शेप खतरनाक आहे. लवकर खा, मला दे. ओहो, ए भाई भाई बघ, वाव, That's a big bite. कन्सिस्टन्सी. Melts. असं वाटतं की तुमच्या जिभेने स्विमिंग करताना अशी सूर मारतात ना, सूर मारतात, जिभेने सूर मारलाय या कस्टर्ड मध्ये. असं ते कस्टर्ड जिभेच्या चहू बाजूंनी
त्याच्या बाजूने असं हे होतं तरंगतंय. त्याला जात असं फू. हे बघ तुझी जीप डाईव्ह करत त्याच्यात अल्फा. जीपने डाईव्ह केलं. वाव. मी कॅरमेल कस्टर्डची फॅन आहे. मी एका टाइमला 2 तरी नक्कीच खाऊ शकते. अँड आय कॅन गॅरंटी दॅट दिस इज वन ऑफ द बेस्ट कस्टर्ड्स आय हॅव एव्हर टेस्टेड. बाप आहे बाप. आय मीन आणि याला ना छान क्रीमी अरोमा पण आहे. क्रीमी टेक्स्चर पण आहे. तुमच्या ओठाला पण मस्त क्रीम आहे. तुम्हाला कळतं की जे याच्या दुधाचं फॅट आहे ना, रिचनेस जो फॅट आहे तो ना दुधाला, तो फील होतो यार. व्हेरी व्हेरी रिच, व्हेरी क्रीमी दिसतं तुम्हाला. हे पण विटायला लागलं, याचं पण पाणी सुटलंय. पाणी हे बघ, मी लिटरली हे बघ, दिस इज क्रीम. आय थिंक दिस इज क्रीम अल्फा. ओ माय गॉड, हा क्रीम आहे ना अल्फा. हे कॅरमल कस्टर्ड नाही आहे, हे कॅरमल कस्टर्ड क्रीम आहे. दिस इज कॅरमल कस्टर्ड क्रीम. व्हेरी नाईस. माय गॉड. थांब, मला एक दे. अल्फा आपल्याला खायचंय. हो, पण तू खात चाललंयस आणि तू माझ्यासोबत देऊन टाक. एकच बाईट खाल्लं मी अजून. याला रेटिंग माझ्याकडनं आहे डायमंड टम्स. येस, ऍब्सोल्युटली डायमंड टम्स याला. कलाकंद खातोय उर्फ मिल्क केक. आणि गंमत बघा आता, मिल्क केक युजली ना घट्ट असतो, जाडा असतो, स्मूथ पेस्ट सारखा. उलट्या चमच्याने खाऊ शकता. उलट्या चमच्याने खाऊ शकता ही. रिच ही बर्फी वाटते, ऍक्च्युअली बर्फी वाटते. मला नाही माहित ना. बट ह्याला ना गोड नाही. गोड नाही, बिलकुल पण गोड नाही. हो, बिलकुल पण गोड नाही. तूप आहे छान, खूप छान तूप आहे. बट ह्याचा जो मावा आहे ना, मावा तो जरासा मला कुठेतरी वाटतो की ओके. कारण आता जे ह्यांनी कॅरमल कस्टर्डने जे मला या जागेची स्तर जो वर घेऊन गेलाय, त्याला हे कुठे मॅच होत नाही. म्हणजे मी हे पहिलं खाल्लं असतं ना, ते खाल्लं नसतं आणि हेच पहिलं खाल्लं असतं तर मी बोललो असतो की वा वा छान छान मस्त मस्त गोड गोड. पण मला काय आवडलं ह्याच्याबद्दल, बोल ना. मला हे गोड खूप जास्त नाही वाटत. हा असं हे वाटतं प्रसाद की असा खाल्ला असा तर तुला तेल हाता लागतं बघ तूप. तर मी खाल ना तर लोणावळ्याचं आपलं जे फेमस फज आहे ना, वॉलनट फज असतो ना, तसं ते कुपर्स, तर कुपर्स सारखं हे फज मला वाटतं. म्हणजे हे काय म्हणतात ना, आपलं कलाकंदचं फज आहे. याची रेटिंग देतो कारण युनिक आहे काहीतरी. डबल थम्सअप. सेम डबल थम्सअप. लस्सी जैसी कोई नाही. थंडगार लस्सी बाई, पहिली सांगतो तुला मी. नंतर मलाई बघ रे. तुला बघतोच मी अल्पा. अच्छा ही मलाई बघ, म्हटलं मलाई बघ रे. जरा गोड आहे, चांगलं क्वालिटी ना बाप. म्हणजे दादरला कैलास लस्सी, कैलास लस्सी हे पण कैलासच आहे ना, हे पण कैलासच आहे. हे शिव आहे, ते शिवाला गर्दी खूप आहे दादर. दादरच्या कैलासवाली लस्सीची चव आहे. ह्याला गोड आहे. गोड आहे. गोड आहे हो, पण क्वालिटी थिकनेस जे पण आहे ना, दूध पण छान, जशी लस्सी असायला पाहिजे. हो हो हो. टेक्स्चर वाईज फक्त जरा साखर जास्त लिहिजे. हो. तर माझ्याकडनं मी ह्याला देतो थम्सअप. आता हिचं फेवरेट पिऊया आपण, जे मला कधीच आवडत नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे की फालुदा हा ग्लासामध्ये असावा, बशीमध्ये चहा असावी. हो असावा. मी हे पहिल्यांदा असं फालुदा मी खाते. इकडे अख्खी रबडीच आहे, काय की त्याचा बेसच रबडी आहे ना. हे जे शेवची क्वालिटी आहे ना, खूपच छान आहे. इट मेल्ट्स इन युअर माउथ. व्हेरी गुड क्वालिटी. मला रबडी हा प्रकार बिलकुल नाही आवडत, मला हे आवडतच नाही. मी याला थम्सअप माझ्याकडे काहीच नाही, कारण मला रबडी हा प्रकारच नाही आवडत.
तर त्याला युनिकनेस आणि मला रबडीची क्वालिटी पण खूप आवडली. शिवाय याची क्वालिटी पण छान आहे, आईस्क्रीमची क्वालिटी पण छान आहे. सो फॉर दॅट रिझन अँड यू आर गोइंग टू डू इट फॉर मी अँड बिझी, डबल थम्स अप. डबल थम्सअप आणि प्राइस पण स्वस्त आहे. हो. तर हा आजचा तुम्हाला आमचा बेस्ट खानावळवाला एपिसोड जो एंड झाला स्वीट एंड वरती आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि आम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये भरपूर खानावळी आहेत. मला वाटतं पुणे हे महाराष्ट्राचं खाण्याची राजधानी आहे नक्कीच ना. मला वाटतं जर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातले जेवण जर एका ठिकाणी कुठे खायचं असेल तर ते पुणे आहे. आणि पुणे तिथे काय उणे, त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल पुण्यामध्ये. आणि हा शेवटचा स्वीट एंड म्हणजे इकडचं कॅरमल कस्टर्ड तर मला वाटतं आम्ही कट झाल्यावरती अजून एक मागवणार आहोत आणि परत सगळे शेअर करणार आहोत. पण हे आम्ही शेअर करणार, तसं तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा लोकांपर्यंत. आम्ही जसं सकाळपासून हाईप करतोय तुम्ही पण आमच्या या व्हिडिओला हाईप करा. आता तुम्ही विसरून गेला मला हाईप करायला. आणि एक गोष्ट जी आता तुम्हाला मला सांगावी लागत नाही कारण मी बघतो तुम्ही मला सबस्क्राईब पण करताय. अगदी थोडेसे राहिलेत 5 लाख व्हायला आमचे फॉलोअर्स. सो एकदा 5 लाख झाले ना की भाई पार्टी करायची तुमच्या बरोबर. त्यामुळे प्लीज आपल्याला पटापट 5 लाख करायचे आहेत फॉलोअर्स आणि धम्माल करायची. सबस्क्रायबर्स. सो प्लीज लोकांना घ्या मोबाईल आणि करा सबस्क्राईब.